श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 23 सप्टेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी किती खास असेल? कोणत्या राशींना निर्णय घेणे टाळावे लागतील आणि कोणत्या राशींना धनलाभ होणार? आज कोणत्या राशींना संयम आणि सहनशीलतेची गरज भासेल? व्यवसाय, करिअर, आरोग्य, आर्थिक व्यवहार आणि प्रेमजीवन यामध्ये कोणते परिणाम मिळणार? यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, कर्तव्याची जाणीव योग्य प्रकारे बजावाल. एकांगी विचार करू नका. मित्रांच्या सहवासाचा लाभ होईल. गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधाल. कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडाल. नवीन अधिकार हातात येतील. व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ आहे. चार चौघात आपली कला दाखवाल. मनात उगाच चिंता सतावेल. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ, कला गुण जोपासण्याचा प्रयत्न करा. जमिनीचे व्यवहार सावधानतेने करावेत. घरगुती वातावरणात रमून जाल. एकाच वेळी अनेक कामे समोर येतील. संभ्रमात कोणतेही काम करू नका. प्रवास जपून करावा. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्या. जुनी कामे मार्गी लागतील. काही सकारात्मक वार्ता मिळतील. समोरच्यावर एकदम विश्वास ठेवू नका. मिथुन, मानसिक तणाव निवळतील. लाभ पदरात पाडून घ्यायला धावपळ होईल. ताणतणाव दूर होईल. पालकांच्या सल्ल्याने कामे करावीत. घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. अधिकारी वर्गाकडून पूर्ण सहयोग मिळेल. करमणुकीच्या कार्यक्रमाचा आनंद घ्याल. संभाषणाची आवड पूर्ण कराल. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. कर्क, जुगारातून धनलाभ संभवतो. तुमचे मत योग्य ठरेल. खाण्यापिण्याची पथ्य पाळावीत. शक्यतो मोजक्या शब्दात मत मांडावे. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल. गोड बोलून कामे करून घ्याल. नियोजन व कौशल्य पणाला लागू शकते. मन स्थिर ठेवा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. व्यवसायात पुढारीपणा दाखवाल. सिंह, कामाच्या ठिकाणी वादात पडू नका. आईची काळजी घ्यावी. काही गोष्टींचे चिंतन करावे. स्वकर्तृत्वावर कामे मिळवाल. मनातील निराशा बाजूला सारावी. विशाल दृष्टिकोन ठेवाल. भावंडांचे प्रश्न मार्गी लागतील. प्रवासात खबरदारी घ्यावी. जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. काही कामे वेळेआधीच पूर्ण होतील. कमी श्रमातून धनलाभ संभवतो. कन्या, जोडीदाराची प्राप्ती वाढेल. वाहन चालवताना काळजी घ्या. कामात प्रगती होईल. आवडते साहित्य वाचनात येईल. नवीन अनुभव गाठीशी बांधता येतील. सर्वांच्या कौतुकाचा विषय बनाल. आध्यात्मिक गोष्टीकडे कल वाढेल. घरात शांती ठेवा. कार्यक्षेत्रात जोखीम पत्करताना सावधानता बाळगा. कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे. कर्जाचे प्रकरणे मिटतील. तूळ, अनपेक्षित उत्तराची प्रतीक्षा संपेल. तब्येतीत सुधारणा होईल. प्रलंबित कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील. घरातील कामात आनंद मिळेल. जुने कामे संपुष्टात येतील. भागीदारीत नवीन व्यवसाय चालू कराल. आत्मविश्वास वाढीस लागेल. सर्वांशी सामंजस्याने वागाल. झालेल्या लाभाचे वाच्यता करू नये. आपले स्पर्धक त्रास देऊ शकतात. समोरच्याचे वर्चस्व राहील. वृश्चिक, ज्येष्ठ अधिकाऱ्यांची गाठ पडेल. घरात चांगले कार्य घडेल. प्रेमसंबंध मानसिक शांतता प्रदान करतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. व्यापारात
चांगला फायदा होईल. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. तुमचे कलागुण इतरांच्या समोर येतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. जिथे जाल तिथे आनंद द्याल. वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. धनु, मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी लागेल. कामातील गतिमानता वाढेल. वैवाहिक जीवनात आनंदमय वातावरण राहील. धार्मिक रस वाढेल. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. उत्तम गृहिणी पदाचा मान मिळेल. मनात नसताना सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतील. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने पावले टाकाल. मकर, मनःशांती जपावी लागेल. महिलांना नटण्या मोरडण्याची हौस भागवता येईल. कपडे लत्ते खरेदी कराल. चार चौघात मिळून मिसळून वागाल. प्रत्येक गोष्टीत आनंदाने रस घ्याल. वैवाहिक सौख्यात न्हाऊन निघाल. महिला नडण्याची शक्यता आहे. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. सांपत्तिक दर्जा सुधारेल. कुंभ, जोडीदाराचे प्रेमळ सौख्य मिळेल. उत्तम गुंतवणुकीचा मार्ग निवडाल. घरात सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. योजनाबद्ध कामे करावीत. मनाचा गोंधळ उडवून घेऊ नका. समोरील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. वरिष्ठांच्या होकारात होकार मिसळावा लागेल. दिवसाची सुरुवात प्रसन्नतेत होईल. कौटुंबिक खर्च आवर्ता ठेवावा. मीन, बदलाच्या योजना अनुकूल ठरतील. जुनी कामे पूर्ण कराल. मानसिक स्थैर्य लाभेल. कौटुंबिक गैरसमज मनातून काढून टाकावेत. मित्रांची बाजू जाणून घ्यावी. स्वतःला कामात गुंतवून घ्या. काही नवीन गोष्टी शिकण्याचा योग येईल. भौतिक सुखाला फार महत्त्व राहणार नाही. मान सन्मानात वाढ होईल. काही तडजोडी कराव्या लागतील. मानसिक दडपण वाढेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.